धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालेलं आहे। स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। याच कारणामुळे कॅबिनेटला उपस्थित राहू शकलो नाही असंही स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलंय। दरम्यान धनंजय मुंडेंनी ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिली आहे। तर धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार झालेला आहे आणि त्यांनी स्वतः या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे। या आजाराच्या संदर्भात त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। तर नेमकं बेल्स पाल्सी हा आजार झालेला आहे। धनंजय मुंडे काय म्हणतात पाहूया। माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या। साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी, विशेषतः तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता। त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी या नावाच्या आजाराचं निदान झालंय असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत। या आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही असंही मुंडेंनी म्हटलंय। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही। याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे। लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर हा बेल्स पाल्सी नेमका आजार काय आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। मज्जातंतूंची सूज येते तसंच जळजळीमुळे हा आजार होतो। चेहऱ्याच्या एका बाजूला कमकुवतपणा येतो। अशक्तपणामुळे चेहऱ्याचा अर्धा भाग हा निस्तेज होतो। 6 महिन्यात काहींचा आजार हा बरा होतो। काहींमध्ये लक्षणं ही आयुष्यभर कायम राहतात।